नमस्कार मित्रो, मी डॉक्टर गजानन पाठक, वंध्यत्व तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन, मातोश्री हॉस्पिटल व गुड न्यूज टेस्ट ट्यूब बेबी सेंटर जालना। मागील व्हिडिओमध्ये जसे आपण पुरुष वंध्यत्वाची कारणे बघितली, तशी या व्हिडिओमध्ये आपण आज स्त्री वंध्यत्वाची कारणे यावर माहिती सांगणार आहोत। ज्या वेळेला ओपीडीमध्ये जे पण ज्यांना वंध्यत्व आहे असे जोडपे जेव्हा येते तेव्हा आम्ही स्त्रियांमधील वंध्यत्वाचं कशा प्रकारे कारणे शोधतो याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। स्त्रियांमधील वंध्यत्वामध्ये सर्वात पहिले असते पेशंटची हिस्ट्री म्हणजे पेशंटची मासिक पाळी कशी आहे याला खूप महत्त्व आहे। मासिक पाळी म्हणजे मासिक पाळी किती दिवसांनी येते, रेग्युलर आहे का, मासिक पाळीमध्ये किती दिवस रक्तस्राव होतो, त्यानुसार आपल्याला काही कारणांची माहिती मिळते। जसे मासिक पाळी इरेग्युलर असणे, वेळेवर न येणे, मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्राव होणे हे PCOS किंवा PCODचे लक्षण असू शकते किंवा लो ओव्हारियन रिझर्वचे कारणे असू शकते। म्हणून ज्या आपण पेशंटची आपण वंध्यत्वाची तपासणी करतो आहोत त्या स्त्रियांची मासिक पाळीबद्दलची जी पण माहिती आहे ती खूप महत्त्वपूर्ण असते। त्यानंतर पुढच्या स्टेप्स असतात, पुढची माहिती असते की जुने काही आजार आहेत का, जुने काही ऑपरेशन्स झालेले आहेत का, त्यांनी काही गर्भनिरोधक गोळ्या किंवा गर्भनिरोधक काही केमिकल्स वापरलेले आहेत का, याबद्दलची पण माहिती खूप महत्त्वाची असते। त्याचबरोबर त्यांना मासिक पाळी कोणत्या वर्षी सुरू झाली, तेव्हाचा पॅटर्न कसा होता, लेट मेनार्क म्हणतो आपण त्याला, ते आहे का, त्यानुसार आपल्याला भरपूर एंडोक्रायनॉलॉजिकल डिसऑर्डरची पण माहिती त्यानुसार मिळते। त्यानंतरचा पुढचा भाग असतो पेशंटचं रुटीन एक्झामिनेशन म्हणजे पल्स, BP, पल्स रेट, ब्लड प्रेशर। त्यानंतर एक क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये आपण हिर्सुटिझम म्हणून एक प्रकार बघतो, म्हणजे जेव्हा चेहऱ्यावर खूप सारे ॲक्नीज असणे किंवा चेहऱ्यावर खूप जास्त केस असणे, मानेवर खूप जास्त काळेपणा येणे सारखं किंवा स्किन खूप जाड असणे, तर याला पण खूप महत्त्व आहे। त्याला आमच्या याच्यामध्ये मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला हिर्सुटिझम म्हणतात, म्हणजे ते PCODचं पण एक लक्षण असू शकतं। त्याचबरोबर पेशंटचं वजन आणि उंची पण आपण मोजतो, त्याला आपण BMI म्हणतो, बॉडी मास इंडेक्स। वजन जर जास्त असेल तर ते पण एक वंध्यत्वाचं कारण असू शकतं किंवा PCODचं पण एक कारण असू शकतं। त्यामुळं क्लिनिकल एक्झामिनेशन तसंच हिस्ट्री ही खूप महत्त्वाची असते। आता जर स्त्री वंध्यत्वाबद्दल जर बोलायचं जर झालं तर स्त्री वंध्यत्वामध्ये टोटल वंध्यत्वाच्या 40 ते 45% स्त्रियांमध्ये कारणं असू शकतात की ज्यामुळे त्या कपल्सला वंध्यत्व असू शकतं। त्या 40% जर आपण विचार करायला गेलो तर सगळ्यात मेन असतं की वेळेवर ओव्युलेशन न होणे, म्हणजे वेळेवर बीज न तयार होणे, त्याला आम्ही अनओव्युलेशन असं म्हणतो, ते एक खूप महत्त्वाचं कारण असतं। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गर्भपिशवीच्या बाजूला 2 गर्भनलिका असतात, गर्भनलिका बंद असणे किंवा गर्भनलिका व्यवस्थित काम न करणे हे पण एक खूप महत्त्वाचं स्त्रीवंध्यत्वाचं कारण आहे। तिसरं आहे गर्भपिशवीचा आकार, गर्भपिशवीची साईज ही पण खूप महत्त्वाची असते। बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये गर्भपिशवी छोटी असणे त्याला आम्ही हायपोप्लास्टिक युट्रस म्हणतो किंवा युनिकॉर्निएट युट्रस असं म्हणतो। त्यालाच आमच्या याच्यामध्ये युट्राईन अनोमलीज म्हणजे युट्रसच्या जन्मतः युट्रसमध्ये काही व्यंग असणे म्हणजे त्याला युट्राईन अनोमलीज असं म्हणतो आम्ही। गर्भपिशवीला पडदा असणे, गर्भपिशवीचा आकार वेगळा असणे म्हणजेच युनिकॉर्निएट युट्रस, असे गर्भपिशवीच्या आकारासंदर्भात काही कारणं स्त्रीवंध्यत्वामध्ये असू शकतात। त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे
पुढच्या टेस्ट असतात की आपण त्या पेशंटला सोनोग्राफी करण्यासाठी सल्ला देतो. सोनोग्राफीमध्ये आपण जसं मी म्हटल्याप्रमाणे युनिकॉर्निएट यूट्रस आहे का, बायकॉर्निएट यूट्रस आहे, हायपोप्लास्टिक यूट्रस आहे या संदर्भात माहिती मिळेल. तसंच ओव्हरीमध्ये पण आपल्याला म्हणजे अंडाशयामध्ये गाठी आहेत का, ज्याला आपण PCOD म्हणतो, किंवा अंडाशयातील स्त्रीबीज संख्या खूप कमी आहे का, त्याला आपण लो ओव्हारियन रिझर्व्ह असं म्हणतो. तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला ह्या मुख्य कारणांची माहिती मिळते. म्हणून सोनोग्राफी हे खूप महत्त्वाची निदान आहे. त्यासोबतच आपण जर आपल्याला पेशंट PCOS असू शकतो असा जर आपल्याला संशय असेल तर त्यासाठी आपण काही हार्मोनच्या पण टेस्ट करतो, जसे LH, FSH, टेस्टोस्टेरॉन आणि AMH. तर या सर्व कारणानुसार आपल्याला पेशंटला PCOS आहे का, नॉर्मल साईज ओव्हरीज आहे, ह्या गोष्टी आपल्याला त्यातून माहिती मिळते. तर अशा प्रकारे स्त्रीवंध्यत्वाचं कारण शोधण्यासाठी आपण ह्या सर्व टेस्ट करतो.